बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटासमोर नवा पेच निर्माण झालाय। शिवसेनेच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आहे, मात्र त्यांचं नाव जाहीर होण्याआधीच आमदार संजय गायकवाड यांनी तडकाफडकी जाऊन उमेदवारी अर्ज भरलाय। गायकवाड आपला अर्ज मागे घेतील असं जाधव म्हणाले, मात्र त्याबाबत खुद्द गायकवाड यांनी शब्द दिलेला नाही, कारण जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा ते बघू एवढंच म्हणाले। तुमची उमेदवारी घोषित होण्याअगोदर आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केला। आता काय परिस्थिती राहील? नाही बघा, संजय गायकवाड हे सुद्धा आपल्या शिवसेना चे आमदार आहेत, शिवसैनिक आहेत आणि निश्चित त्या ठिकाणी असं काही त्यांचा अर्ज ते माघार घेतील आणि संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सुद्धा प्रचाराची ते सांभाळतील। आणि त्याच्यात आता उद्याचा जो महायुतीचा मेळावा होत आहे त्याचं सर्व नियोजन स्वतः सन्माननीय आमदार संजयजी गायकवाड त्या ठिकाणी करत आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी संजय महाजन आता आपल्या सोबत आहेत। संजय, त्यामुळे संजय गायकवाड यांनी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत, तोडगा कसा निघणार आहे? नक्कीच काल बुलढाण्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक राजकीय भूकंप बघायला मिळाला। बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अचानकपणे लोकसभेसाठी आपला निवडणूक लढवण्यासाठी नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एक राजकीय भूकंप झाला। संजय गायकवाड यांनी अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन 2 नामांकन अर्ज घेतलेत आणि दोन्ही नामांकन अर्ज हे आता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी भरलेले आहेत। यात सर्वात विशेष बाब म्हणजे संजय गायकवाड यांनी एक नामांकन अर्ज हा अपक्ष भरलेला आहे, तर दुसरा नामांकन अर्ज हा शिवसेनेचा भरलेला आहे। यात सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ही आहे की शिवसेनेचा जो नामांकन अर्ज भरलेला आहे हा यामध्ये कुठलाही एबी फॉर्म त्यांनी जोडलेला नाही आणि हे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नामांकन अर्ज भरल्यानंतर काही तासातच शिंदे गटाची यादी ही जाहीर झाली आणि त्यानंतर त्या यादीमध्ये प्रतापराव जाधव यांना बुलढाण्यातून उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यामुळे आता हा मोठा कलह निर्माण झालेला आहे। त्या नामांकन अर्ज भरल्यानंतर संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना ठामपणे सांगितलंय की मी जो नामांकन अर्ज भरलेला आहे हा मी कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही आणि त्यानंतर तात्काळ प्रतापराव जाधव हे संजय गायकवाड यांना त्यांच्या कार्यालयात भेटायला आले। त्यानंतर दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार आहे प्रतापराव जाधव यांनी आमदार संजय गायकवाड यांना नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि त्यानंतर मात्र संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की मी कुठल्याही परिस्थितीत माझा नामांकन अर्ज परत घेणार नाही। त्यानंतर मुख्यमंत्र्यांशीही त्यांचं बोलणं झालं, परंतु या सर्व राजकीय घडामोडीनंतर आज संजय गायकवाड काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यानंतर ज्यावेळेस आपण प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की आमदार संजय गायकवाड हे त्यांचा नामांकन अर्ज हा माघारी घेतील आणि ते शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहे। परंतु अद्यापही आमदार संजय गायकवाड यांची या बद्दल प्रतिक्रिया आली नाही। थोड्याच वेळात आज दिवसभर संजय गायकवाड हे नेमकं काय याबद्दल भूमिका घेतात हे आता बघणं महत्त्वाचं असेल। बरोबर, धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।